रिक्षा चालक मालक समितीच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर आंदोलन. मुंबई, ठाणे, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र आंदोलन. परवाना संपल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या विलंब शुल्काविरोधात आंदोलन. हद्दवाढ कृती समितीकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा. शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी कृती समिती आक्रमक. मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन तसंच विकास कामांचं भूमिपूजन शिंदेंच्या हस्ते पार पडणार. राज्यामधल्या 4 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमधल्या दापोली जामगे रस्ता खचला. रस्ता धोकादायक बनल्यानं दोन्हीकडील वाहतूक बंद. पर्यायी मार्ग म्हणून जामगे शिवतर रस्त्याचा वापर. बुलडाण्याच्या वडनेर होलजीमध्ये पावसामुळे रस्ता खचला. वाहतूक होत नसल्यानं शेतकऱ्यांची कामं खोळंबली. रस्ता दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमधल्या माढ्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुसळधार पाऊस. साई धानोरा गावामध्ये पावसामुळे शेताला तलावाचं स्वरूप. पावसाचं पाणी शेतामध्ये साचल्यानं शेतकरी अडचणीत. बुलडाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब. चिखली, मेहकर तालुक्यामधील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. जळगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं तसंच खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात झाली.